शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज. कारण यंदाचा मान्सून बळी राज्याला दिलासा देणार की चिंता वाढवणार, जाणून घ्या हवामान विभागाचा संपूर्ण आणि सविस्तर अंदाज. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, सध्याची हवामान स्थिती आणि वाढता उन्हाचा चटका. कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये सध्या नागरिकांना कडक ऊन आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांनो, आणि मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. सध्या राज्यातील कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिर असून दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. शेतकरी बांधवांनो, भारतीय हवामान विभागाच्या IMD मते हवेतील कमी आर्द्रता आणि कोरड्या पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस उष्णतेची ही स्थिती कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया मान्सूनचे पुनरागमन आणि सक्रिय होण्याची अचूक वेळ कोणती आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील मान्सूनची सुस्ती आता लवकरच संपणार आहे. 18 जून ते 2 जुलै या कालावधीत राज्यातील हवामान प्रणालीमध्ये मोठे बदल घडून येतील आणि मान्सून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने सक्रिय होईल. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की येते 18 जून ते 22 जून या काळात मान्सून हळूहळू पुढे सरकेल आणि कोकण तसेच किनारपट्टीच्या भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आणि 22 जून ते 28 जून या कालावधीत राज्यातील अंतर्गत भाग विशेषतः पुणे आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, 29 जून ते 2 जुलै या शेवटच्या टप्प्यात मान्सूनचा जोर सर्वाधिक असेल, ज्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया पुणे आणि मराठवाडा विभागाचा विशेष प्रादेशिक अंदाज. पुणे आणि मराठवाडा विभाग ज्यामध्ये तुमचा परिसर येतो, यासाठी हवामान विभागाने पुढील 2 आठवड्यांचा सविस्तर कृती आराखडा आणि अंदाज जाहीर केला आहे. जाणून घेऊया तो आराखडा आणि अंदाज. शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता की कालावधी आणि तारीख आणि अपेक्षित तापमान आणि हवामानाची मुख्य स्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊया. पुढील 2 ते 3 दिवस 36 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस अपेक्षित तापमान राहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आणि हवामान पूर्णपणे कोरडे आणि उष्ण आणि आकाश स्वच्छ राहील आणि उन्हाचा चटका जाणवेल. 22 ते 28 जूनला 32 डिग्री सेल्सिअस ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान राहील आणि आकाश ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता 29 जून ते 2 जुलैपर्यंत तापमान 28 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस. मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला आहे. जाणून घेऊया काय सल्ला आहे. शेतकरी मित्रांनो, चालू हंगामात मान्सूनची गती संथ असल्यामुळे राज्यात पावसाची मोठी तूट नोंदवली गेल्यामुळे कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पेरणीची घाई अजिबात करू नका. कारण जोपर्यंत तुमच्या भागात किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका समाधानकारक पाऊस पडत नाही आणि जमिनीत पुरेशी ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणीची कामे सुरू करू नका. कमी पावसावर केलेली पेरणी उलटण्याची किंवा बियाणे वाया जाण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण करून ठेवावी, जेणेकरून चांगला पाऊस पडताच पेरणी करता येईल. आणि हवामानाच्या अंदाजाचा नियमित मागोवा घ्यावा किंवा केवळ अधिकृत व प्रामाणिक बियाणांचाच वापर करावा.
आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि पाहत राहा जनता न्यूज.